रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात आज पहाटे भीषण बस अपघात झाला असून या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत। पनवेलहून गोव्याकडे निघालेली MP13 ZP 4545 ही खासगी प्रवासी बस आज दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 3:15 सुमारास सुकेई खिंड नागोठणे रोहा रायगड येथे अपघातग्रस्त झाली। खिंड चढत असताना चालक हेमंत कुमार बाजीराव पाटील यांचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली। या बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते। अपघातात प्रवासी खाली फेकले गेल्याने अनेक जण जखमी झाले। त्यापैकी 22 जखमींना तातडीने कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमी असलेल्या 3 प्रवाशांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले असून उर्वरित 19 जखमींवर MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान या भीषण अपघातात 2 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तातडीने मदत पुरवण्यात आली। MGM रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। माझ्या भावाचा पोरगा आहे कृषल विशाल म्हात्रे म्हणून। मी आता इथं आल्यापासून असं ऐकण्यात येतोय की रात्री 11 वाजता ते लोक पनवेलवरून निघले। बस केली त्यांनी, त्या बसमध्ये बसून ते निघल्यावर पुढं खारपाडाला गेल्यावर ड्रायव्हर चेंज झाला। मग तो माट जो पहिला ड्रायव्हर होता तो उतरला आणि जो त्याने जो दुसरा ड्रायव्हर बसला तो दारू पिलेला होता, असा सगळ्यामध्ये गोंगाट आहे। पुढे गेल्यावर जेव्हा म्हणजे गेले नागोठणाची तर तो कुठला घाट आहे काय ते म्हणजे तिथे तेवढा आहे नागोठणा आणि रोह्याच्या मध्ये। तर तिथं तो घाट आहे ना, म्हणजे ते चढ आहे ॲक्च्युली तर चढणा टाईपमध्ये, तर तिथं बरेच वेळा ॲक्सिडेंट वगैरे होतात असे, असं ऐकण्यात आलं आहे। तिथं गेल्यावर जवळजवळ 3चं टायमिंग आहे, सगळे झोपेत होते। पण त्याच्या अगोदर हे सगळेजण त्याला ड्रायव्हरला सांगू होते गाडी स्लो चालव, हा काय ऐकत नव्हता अजिबात। त्यांनी काही गाडी स्लो चालवली नाही। मग त्यांनी काय केला, मध्यंतरी गाडी थांबवली आणि उतरले गाडीतनं, आम्ही दुसरी बस करून जातो म्हणून या हिशोबाने। पण त्यांना काय बस भेटली नाही, काय पहिल्या भेटला म्हणून पुन्हा ते बसमध्ये बसले, त्याच बसमध्ये, आणि मग त्याच बसमध्ये पुढे गेले। आणि नंतर त्यांनी सगळ्यांनी ते लालपरी ॲप म्हणून एक ॲप येतो, त्याच्यावर ऑनलाईन कंप्लेंट पण केली ड्रायव्हरची, काय ड्रायव्हर भरपूर गाडी फास्ट चालवते म्हणून। आणि मग नंतर हे 3च्या टायमाला रात्रीच्या हा अपघात घडला। गाडी पलटी केली, 2-3 काय ते 1 का 2 पलटे मारल्या गाड्यांच्या। त्यामध्ये बरेचसे जवळजवळ पनवेल मिरची गळीतली पोरं वगैरे आहेत सगळे, म्हणजे एकच ग्रुप आहे तो, जे जग एका ठिकाणीच काम करतात, ते एका ठिकाणी सर्व्हिसला आहे। तर ते सगळेजण मिळून गोव्याला चालले होते फिरायला। तर त्या ह्याच परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना भरपूर जणांना मार लागलेला आहे, भरपूर म्हणजे कोणाला खर्चातलं, कोणाला काय झालंय, कोण ऑन दी स्पॉट गेलाय पण आहे। बरी आहे, पण त्याचा थोडा प्रॉब्लेम असा का त्याचा एक पाय कट, खाली पंजाचा पाय वरती कट, पंजा पूर्ण गेला त्याचा, तर तिथंच कट झाला तो। पण ते आता रिप्लांट होऊ शकत नाही डॉक्टर बोलतात, कारण का तो भरपूर डॅमेज झालाय। त्यामुळे मग ते काय आता होऊ शकत नाही, म्हणून त्याला त्यांनी ते रक्तस्राव बंद करून पट्टी मारून त्याला आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय पहिल्या माळ्यात। काय वाटतं, पनवेलचे 20-22 जण आहेत आणि बाकी इतर असे टोटल मिळून काही 35 का 40 जण होते। पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।